वेलकम वेलकम वेलकम. हा बबलू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपल्या साहेबांचा स्पेशल बर्थडे आहे, तर त्या निमित्ताने आपण साहेबांची 61 साजरी करणार आहोत. तर जोरदार टाळ्या वाजवा दे. तुला किती वेळा सांगितलंय की एका जागी दगडासारखं शांत बसून राहायचं, जरा सुद्धा हालचाल करायची नाही. लयच आनंदी झालं की वातावरण. त्याच आनंदावर दुःखाची सावली टाकायला आलोय आज आपण. आजवर या घरातल्या लोकांना मी भविष्य सांगत होतो, आता यांचं भविष्य मीच लिहिणार आहे. आणि तसंही मेहेंदळ्यांच्या भविष्यात मला फक्त अंधारच अंधार दिसतोय. प्रेम गेलं खड्ड्यात. ही असली थेरं मी अजिबात मानत नाही जगन्नाथजी, तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. माझ्या लेकाला नसेल हो अक्कल. मी तर शहाणी आहे ना. मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. जगन्नाथराव, मला वाटतं तुम्ही आमचे फॅमिली ॲस्ट्रॉलॉजर आहात. इथपर्यंतच आपले संबंध मर्यादित राहिले तर बरं होईल. बाकी आय एम सॉरी. जगन्नाथजी, नाही, मला मान्य आहे की तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहात, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या ह्या मुलीशी लावून त्याचं आयुष्य आम्ही अंधारात घालू. तुला काय करायचं माहितीये ना? बघितलंत, आपल्याला दुःखात लोटून हे लोक आनंद साजरा करतायत. आजवर सानिकाच्या दुःखात खूप अश्रू गाळले आपण. रडण्याची वेळ यांच्यावर येणार. ह्या सगळ्या मेंदळे कुटुंबाच्या पत्रिकेतले ग्रह आज जगन्नाथ फिरवणार. देवा, बारीक लक्ष ठेव. सगळे कसे एकजुटीनं उभेत. तर तुम्हाला नाही वाटत काहीतरी मिसिंग आहे? देव तरी सगळं कुठे देतो, काहीतरी कमतरता ठेवतोच. हेच बघा ना, एवढं मोठं एकत्र कुटुंब, पण या पिढीत पाळणा कुठे हल्लाय या घरात. पण आपण या सगळ्याचा आपल्याला हवा तसा फायदा करून घ्यायचा, आणि तोही जास्तीत जास्त. आपण त्यांच्या गुडबुक मध्ये होत तसंच राहायचं, मागून वार करायचा.
आज ऐश्वर्याच्या जागी माझी सानिका असती, तिने हे सगळं केलं असतं. तिलोत्तमाच्या स्वार्थी अहंकारामुळे माझ्या लेकीने स्वतःला जाळून घेतलं. शांती शांती शांती. सध्या सगळे ग्रह तिलोत्तमाला अनुकूल आहेत दिसतंय मला. ते आपण प्रतिकूल करायचे. चिंता नको, ग्रहताऱ्यांना मी माझ्या बोटांवर केळवतो. या मेंदळे कुटुंबाची वेळ लवकरच येणार. त्याच क्षणांची वाट बघतेय मी. फार वाट पाहावी लागणार नाही, कारण तसे संकेत दिसत आहेत मला. शुभशकुनांची मालिका आपल्या समोर पायघड्या घालतीये. त्या शुभ शकुनांची पर्वा नाही आहे मला. मेंदळे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं पाहायचंय मला. तथास्तु. जगांना चिन्ह बोलवायचं स्टेज. राजकुमार, षष्टीपूर्ती म्हणजे आयुष्यातलं एक मंगल पर्व आणि त्यात तुमच्या राशीमध्ये गुरु 9व्या स्थानात येतोय. म्हणजे यानंतर सगळं मंगलच मंगल. सुंदरतेचं दुसरं नाव म्हणजे तिलोत्तमा मेंदळे. तुझं कुटुंब पण एकदम गोकुळासारखं दिसतंय. तुमची खूप भरभराट हो हीच प्रार्थना. थँक्यू. या घरात माझ्या मुलीनं राज्य करायला हवं होतं. हे खरं तर तिचं गोकुळ हवं होतं. पण ठीक आहे, येईल तो दिवस लवकरच. विठ्ठला, भैरवी महिने मला कसंही वागवलं असलं ना, तरी माझ्या मनात फक्त प्रेम आणि भक्तीच असू दे. माझे सूर फक्त तुझ्यासाठीच आहेत. त्याला तुझ्या भक्तीचे कोंदण लागू दे. जगाने ताराचं कौतुक केलं ना, तरी माझी त्यात काय बी हरकत नाही. कारण अप्पूच्या वेळेला भैरवी बाई खाऊन आल्या होत्या. मी फक्त एक छोटीशी परतफेड करते, बाकी काही. तू सांभाळून घेशील ना विठ्ठल. पण काही म्हणा वहिनी, तुम्ही आणि चंद्रकांतराव अजूनही तरुण दिसता. नाही कसं आहे,
चंद्रकांतराव वहिनींवर इतकं प्रेम करतात की त्यांचा त्यामुळे शुक्र बलवान झालेला आहे. आणि एकदा का शुक्र बलवान झाला की घरामध्ये धनसंपत्ती, पैसा, अडका, मान सन्मान हा येतोच, नाही का? म्हणजे काय? अहो, रूपम कॉस्मेटिक्सचे मालक आहेत ते, सौंदर्य विकतात ते. नाही, बरोबर आहे तुमचं, पण पण काय? जगन्नाथजी, तुमच्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही. तुम्हाला ठाऊक आहे, गेली बरीच वर्ष मला नातवाचं तोंड बघायचं, पण आमची ऐश्वर्या तिने करिअर निवडलं आणि पाळणाला आंबवला. आणि आमची अमृता, वहिनी, ही इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल, मला खात्री आहे. आणि म्हणूनच मी उद्या तुमच्याकडे सारंगची पत्रिका घेऊन येते. चालेल. अलका आंटी, दिस इज नॉट फेअर. सारंगला लग्न नाही करायचं, तरी तुम्ही सगळे त्याच्या इतके मागे लागताय, लग्न कर म्हणून. आणि मला लग्न करायचंय तर मला कोणीच विचारत नाही. ए, तुझा नंबर सगळ्यात शेवटी आहे, कळलं? आम्ही सारंगसाठी दी बेस्ट मुलगी शोधतोय. अगं, शोधायलाच पाहिजे. आता तू एवढी मिस पुणे, मग सारंगसाठी कमीत कमी मिस इंडिया तरी शोधायला हवी, हो ना वहिनी? नाही, बरोबर आहे, पण अलीकडच्या ब्युटी पेजन्स मधल्या सगळ्या मुलींना मला जरा सोच वाटल्या. तो सारंगसाठी मुलगी बघायची सगळी सूत्र मी माझ्या हातात घेणार आहे. अगदी खरं आहे. आणि कसं आहे ना, तुमच्या घरात येणारी सून ही रूपम कॉस्मेटिकला आणि तुमच्या घराण्याला शोभणारी हवी, नाही का? मी काय म्हणतो, माझ्या लग्नाचा विषय जरा बाजूला ठेवूयात का? का तू आधीच मुलगी बघितलीस का? गरजच नाही. मार्केटमध्ये फक्त कळू दे की सारंग भाईचं लग्न करणार आहे, मुलींची अशी रंग लागते. आज आपण ज्यांच्या 61 निमित्त इथे सगळे जमलो आहोत ते उत्सव मूर्ती म्हणजेच श्री चंद्रकांतजी मेहेंदळे यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आज मला इथे बघून तुम्हा सगळ्यांना असं वाटलं असेल की आज इथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम आहे, पण आज इथे माझ्या गाण्याचा कार्यक्रम नाही. निराश होऊ नका, गाण्याचा कार्यक्रम होणार आहे, पण तो माझा नसून आज एक अशी गायिका आपल्या समोर येते जी संगीत क्षेत्रातला एक उगवता तारा, माझी मुलगी तारा वझे. आजवर तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी आमच्या वझे घराण्यावर, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय. तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलंय, जो मान सन्मान दिलाय, जी प्रतिष्ठा दिलीय, तेच प्रेम आणि तेच आशीर्वाद तुम्ही माझ्या मुलीला म्हणजे तारालाही द्यावे, हीच तुम्हा सगळ्यांकडे विनंती. तुमच्या समोर येत आहे वझे घराण्याचा संगीत वारसा अविरत आणि अखंड चालू ठेवण्यासाठी तारा वझे. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. पण शेजारची इट
माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा माझे माहेर पंढर सारंग बघा कुठे सारंग. आई मी बघतो थांब. बबलू बबलू आई 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 दादा उठ. दादा दादा उठ ना. जगन्नाथजी तुम्ही हा गृहसंकेत मला दिलाच नव्हतात. तुम्ही काय म्हणालात राहू काळ संपला मग हे कसं काय झालं. तिलोत्तमाबाई, खरं तर सारंग घरी आला तेव्हा तुम्ही त्याचं औक्षण करून त्याची दृष्ट काढणं गरजेचं होतं. नेमकं तुम्ही तेच चुकलात. तू जेव्हा आला तेव्हा सगळीच गडबड होती पण एक मिनिट थांब. मी संध्याकाळी जी मुलगी डोळ्यासमोर आली ना तिच्याचमुळे हा अपशकुन झाला असणार. आई हळू 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 हळू. अचानक अंधार झाला आणि मला काहीच कळलं नाही काय होतंय ते. स्वतःवरचा कंट्रोलच गेला माझा. साहेब साहेब बाहेर गाडी जळून कोळसा झालाय. पेट्रोल लीक झालं बहुतेक. पेट्रोल लिकेज. बाबा मला काहीतरी वेगळाच डाऊट येतोय. कोणतरी मुद्दाम केला असावं. पण तिलोत्तमाबाई, मला असं वाटतं की देवाच्या कृपेने फार काही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे काय ना, ठोस पुरावे हाती असल्याशिवाय आपण काही हालचाल करायला नको, असं माझं मत. नील, मला वाटतं आपणच आपल्या गेस्टवर अशी शंका घेणं बरोबर नाही. बाबा पण एवढी मोठी गोष्ट आपण अशी सोडून देऊ शकत नाही ना. एक मिनिट ते सगळं तुम्ही प्लीज बघून घ्या. आता माझ्या सारंगला आराम करू द्या.
ऐश्वर्या आपल्याकडे जे गेस्ट आले होते त्यांच्यापैकी कोणाला काही इजा? नाही मॉम, नथिंग. फक्त प्रॉपर्टी डॅमेज झाली आहे, दॅट्स इट. हे सगळं घडत असताना एका मुलीने माझा जीव वाचवला. मुलीने? म्हणजे अंधार झाल्यानंतर मी उजेड शोधत मी घराबाहेर आलो आणि तेवढ्यात आग अशी अंगावर आली ग माझ्या. चक्कर आली मला आणि मी पडलो. तेवढ्यात त्या मुलीने मला पकडलं. कोण होती ती मुलगी? तुला काय सांगितलं होतं मी? मरायची वेळ आली तरी तोंड गप्प ठेवायचंस. विसरलीस का तू? माई मला चुरळ दिसलं होतं म्हणून. साक्षात यमराज जरी समोर आला ना तरी नाही. अरे नशीब ऐन वेळेवर तिकडे आग लागली आणि कोणाच्या काही लक्षात आलं नाही की ही का किंचाळली ते. घाबरणार नाही तर काय? तुमच्या नादी लागू नक्की जागेवरच उभी राहिली असती का? हाऊ डेअर यू! माझ्या मम्माला उलट उत्तर देतोय. तू गप्प राहा, नाहीतर तुला माझा मार झेपणार नाही. आज माझ्या ताराचं करिअर आणि माझ्या घराण्याची प्रतिष्ठा फक्त तुझ्यामुळे धुळीत मिळाली असती. हे कळतंय का तुला? तसं व्हावं हीच तुझी इच्छा असते ना ग? हे सगळं मुद्दाम केलंस ना तू? नाही माई, मी खरंच बोलते. मी खरंच हे काय मुद्दाम नाही केलं. तुझ्या मूर्खपणामुळे जर कुणाला कळलं असतं स्टेजच्या मागून दुसरंच कोणीतरी गातंय आणि समोर तारा फक्त पोट हलवते, काय इज्जत राहिली असती ग माझी? जगात कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नसतो आम्ही. म्हणजे आपल्या घराण्याची गायकी सुरू ठेवणं, स्वतःची इज्जत वाचवणं आणि आपल्या मुलीचं करिअर मार्गी लावणं, यासाठी ही युक्ती केली आहे भैरवीने. चल आपण निघूया. हो निघूया ना, पण आपला मोबदला घेऊन. काय? अगं परिस्थिती काय आणि तू पैसे विचारणार आहेस? चीप वाटतं ते मम्मा. चीप? कम ऑन तारा, बी प्रोफेशनल. या क्षेत्रात करिअर करायचं असेल ना तर भावनांची आणि व्यवहाराची गल्लत होता कामा नये. आणि ही तर छोटीशी आग होती. जगबुडी जरी झाली ना तरी आपली किंमत मोजूनच घ्यायची, है ना?